रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण खिचडी बरोबर छान अशी गोड तिखट आंबट आमटी कशी करायची ते पाहूया. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये थोडीशी चिंच, गूळ, लाल मिरची पावडर आणि मीठ हे सर्व साहित्य छान असं परतून घेतलं तेलामध्ये आणि त्यामध्ये नंतर 1 ग्लासभर पाणी ओतून घेतलं. तेलामध्ये छान असं हे साहित्य परतून घ्यायचं, म्हणजे चवीला एकदम टेस्टी आमटी होते. पाणी ओतून त्यामध्ये मी शेंगदाण्याचे थोडेसे कूट घातले एकदम बारीक आणि चांगल्या प्रकारे ही आमटी काय केली उकळून दिली. एकदम बारीक गॅसवर जास्त वेळ उकळली की आमटीला छान अशी चव येते आणि खिचडी बरोबर एकदम छान लागते. कोरडी खिचडी खायला नको वाटते, त्याच्यामुळे हे खिचडी बरोबर एकदम छान आणि टेस्टी आमटी आपली झाली तयार. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.